वाटलं पण नव्हतं आज एवढा मोठा मॅटर होऊन बसेल म्हणून माझ्यासोबत. आज सकाळी झोपेतून उठलो की पोते शिवायचं काम लागलं होतं माझ्या मागे. तेवढ्यात बाई म्हणली चल मी पण मदत करते तुझी थोडी. आणि पोते शिवित हे दाबण कुठं जातंय ते काय कळणार मला. मी पण सारखंच कुठंतरी ठेवायचं आणि दुसरीकडे हुडकत बसायचं त्याला. पोते शिवायलाच होतं. तेवढ्यात बाई म्हणली थांब मी सांगते तुला कसे शिवते ते. लागली मग बाई एक पोतं शिवायला. दर म्हणलं शिवूनच दाखव मला एकदा. बाईनं मग एकच नंबर एक पोतं शिवलं. मग मी तिला म्हणलं बाई मी पोते शिवलेत तर पण सगळे शिवलेस बरे उलटे शिवलेस मला काय येतंय. जाऊ द्या म्हणलं चला आता पुढच्या वेळेस बघू आपण. सगळे पोते शिवायचे झाले होते माझे. मग मस्त आंघोळ हे केली आणि रामाचा फोन आला होता. त्याच्या साईडवरती थोडं काम होतं. निघालो मग तिकडं. साईड काही लांब नव्हती आपल्या शेजारच्याच गावात होती. पोहोचलो मग साईड वरती. काम काय जास्त नव्हतं फक्त एक पाईप जॉईन करायचा होता. ते फरशीत जाणार होता म्हणून लवकर मग तेवढा पाईप जॉईन केला. काम झालं आणि मी आलो मग तिथून घरी आलो जेवण हे केलं चार्जर हे घेतला आणि निघालो मग शेताकडे जायला होतो. तेवढ्या गण्या दिसला त्याच्या शेतामध्ये थांबलो. मग त्याच्याजवळ थोडं शेतात आलो. लाईट आली होती. स्टार्टर उचललेलं होतं पण मोटरीनं पाणीच ओढलं नव्हतं. म्हणलं हे काय मॅटर वाढून बसला. मग विष्णू भाईला बोलवून घेतलं. ते आला त्यानं मोटर हे चेक करायला सुरुवात केली. मोटर हे चेक केली. मोटर तर काय जळालेली नव्हती. चेक केल्यानंतर असं कळालं की मोटरची खाली चावी तुटली आणि मोटरच फिरायली फॅनच फिरणं झाला. मग लागला म्हणलं 2-3 हजारला बुरदंड आपल्याला. विष्णू भाईला गावात सोडून परत मग मी शेताकडे आलो. त्याला म्हणलं मोटरीचा कार्यक्रम लागला तेवढा आपलं ठिबक तरी गोळा करून घ्या. यंत्र उचललं निघालो मग ठिबक गोळा करायला. थोडंच गोळा करायचं राहिलेलं होतं कारण की अगोदर मी थोडं गोळा केलं होतं. मग चालू मशीन रोल करायला त्याचा पूर्ण ठिबक गोळा करून झालं माझं. सगळे गट्टे व्यवस्थित बांधले होते मी. चला म्हणलं मग आता उचलून तिकडे शेड मध्ये नेऊन ठेवावे. सगळ्या ठिबकच्या गट्ट्यांचा एक ढीग मारला. निघालो म्हणलं चला मग आता घराकडे जाऊया.